UPSC 2017 जो आहे त्याचे सगळे ट्रान्सलेटेड पॅसेज आहे, जवळपास 28 पॅसेज याच्यामध्ये होते. ॲक्च्युअली आपली जी काही सुरुवात झालेली आहे तर UPSC मध्ये 2015 पासून रेग्युलरली प्रश्न विचारायला सुरुवात झाली. कशावरती? हे जे लॉजिक बेस्ड पॅसेज आहेत याच्यावरती. ठीक आहे, तर 15-16ची आपण घेणारच आहोत. ओके, पण आज 17 मोठा पण होता, थोडा रेडी पण होता माझ्याकडेच याच्याने. तर हे सगळे पॅसेज जे बघा, याचा कुठला रेफरन्स नाही आहे, मी तुमच्यासाठी पूर्णतः याला मराठीत ट्रान्सलेट करून घेतलेला आहे. ओके, होऊ शकतं वाचताना काही शब्द आपल्याला अवघड, कारण याचा कुठं रेफरन्स नाही, ते मी खूप प्रयत्न केला, त्यात ते सगळे करेक्ट ट्रान्सलेट करून घेतले पेपर्स जे आहेत ते सगळे. तर आपल्याकडे सध्या 2015 पासून 15 चालू आहे, 16 पासून तर पूर्ण 22 पर्यंत सगळे मी ट्रान्सलेट करून घेतलेले आहेत. ठीक आहे, पण तरी आपल्याला वाचताक्षणी कुठे कुठे टायपिंग मिस्टेक्स असतील, काही शब्द प्रॉपर नसतील, तर याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहेच. ओके, हां, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा जेव्हा आपण जर बघितलं तर उलट जर आपण स्कोप वाईज बघितलं, ठीक आहे, UPSC पॅसेज सगळ्यात अवघड आहेत. ओके, पण आपला जो क्रिटिकल रिझनिंगचा पार्ट आहे कशाचा? MPSCचा, तो उलट स्कोप वाईज बघितला तर तो काय जास्त अवघड आहे. कारण UPSCचा जर का आपण बघितलं, MPSC मध्ये कसं आहे की आपल्याला लेखकाचा मुख्य मुद्दा आहे त्याच्या सपोर्टमध्ये पण प्रश्न विचारता येतात, आणि त्याच्या अपोजमध्ये सुद्धा त्रुटी स्पष्ट करणे, त्याचा विरोध स्पष्ट करणे, अपोजमध्ये सुद्धा तुमचा व्ह्यू येऊ शकतो. पण UPSC मध्ये फक्त लेखकाचा मुख्य मुद्दा की लेखकाच्या व्ह्यूच्या सपोर्टमध्येच सगळे जवळपास काय असतात? प्रश्न असतात त्याच्यामध्ये. म्हणजे जसं बघितलं आपण बघितलं होतं की पहिला कोणता पॅटर्न येऊ शकतो? इन्फरन्स. जवळपास 40 ते 50% प्रश्न फक्त याच्यावरतीच असतात. म्हणजेच काय? अनुमान. पण कसा अनुमान? कसा असतो? रॅशनल, प्रॅक्टिकल, बेस्ड, इम्पॉर्टंट, ज्याला आपण म्हणतो की सर्वात तर्कनिष्ठ, योग्य, अगेन विवेकपूर्ण, बरोबर आहे ना, तर्कशुद्ध. आता मराठीचा ट्रान्सलेटर यापैकी काही पण यूज करेल, तो कोणते शब्द यूज करेल आपल्याला अजून माहिती नाही, कारण अजून पेपर झाला नाहीये UPSC याच्यावरती आधारित, बरोबर आहे ना. तर तसं कोणता पण योग्य, सर्वात काय योग्य, तर्कनिष्ठ, विवेकपूर्ण अनुमान कोणता, म्हणजे दिलेले अनुमान आहेत त्यापैकी. ओके, इम्प्लिकेशन. ओके, सो इम्प्लिकेशन इज ऑल अबाउट द फ्युचर, की काय केलं पाहिजे, बरोबर आहे. इन्फरन्स, रॅशनल, लॉजिकल, सायंटिफिक, ओके, वैज्ञानिक, योग्य. त्यानंतर करोलरीचे प्रश्न येतात, करोलरी. ओके, करोलरी, लॉजिकल अँड रॅशनल करोलरी. करोलरी म्हणजे काय रे? अगेन सपोर्ट करणारा विधान. करोलरी म्हणजे काय करणारं? सपोर्ट करणारा किंवा काय समर्थन देणारं विधान. लेखकाच्या मुद्द्याला कोणता मुद्दा समर्थन देतं. अगेन कन्क्लुजन म्हणजे सर्वात योग्य अनुमान. याचा अर्थच काय असतो रे? तुम्हाला काय म्हटलेलं आहे मी? द मोस्ट रॅशनल, सायंटिफिक, इन्फरन्स. याचा अर्थच काय आपल्याला काय काढायचं आहे? कन्क्लुजन. म्हणजे या ज्या सगळ्या बाबी आहेत हे कशाशी संबंधित असतात? मुख्य मुद्दा किंवा लेखकाला काय सांगायचं आहे ते. पण तुमच्या लक्षात आलं असेल की आपला जसा मोठ्या पॅसेजमध्ये मुख्य मुद्दा असतो तो आपल्याला थेट सापडून जायचा, मध्यवर्ती संकल्पना डायरेक्ट यायची ना, काही जास्त डोकं. पण इथे तसं आहे का? नाहीये. सगळ्यात लॉजिकल पॅसेजेस आहेत. तर पहिला पॅटर्न कोणता येऊ शकतो? जसं तुमच्या याच्यामध्ये पहिलाच प्रश्न, कोणते अनुमान सर्वात तर्कशुद्ध आणि विवेकपूर्ण ठरेल, हे कोणत्या पॅटर्नमध्ये येतात? पहिला पॅटर्न, इन्फरन्सचा पॅटर्न, बरोबर आहे. पण सर्वात योग्य इन्फरन्स, अनुमान म्हणजे गौण मुद्दा होतो, पण सर्वात योग्य अनुमान म्हणजे काय असतो? निष्कर्ष किंवा काय असतो? लेखाचा मुख्य मुद्दा असतो. लक्षात येतात गोष्टी सगळ्यांना? ओके, हा, तर असं हे होतं. सेकंड एक पॅटर्न राहू शकतो, तो कोणता आहे? अझम्पशनचा. अझम्पशन म्हणजे काय? गृहीतक. गृहीतक म्हणजे काय असतं रे? लेखकाच्या मुख्य मुद्द्याला सपोर्ट करणारी बाब म्हणजेच काय आहे? गृहीतक असतं, जे थेट उल्लेखित नसतं. तर्कशुद्ध अनुमान आपल्याला थेट माहिती पडतो, म्हणजे जरी इथे वर्डिंग चेंज करतात ते पण तो आपल्याला निश्चित मुद्दा माहिती पडतो. पण गृहीतक हे अज्युम्ड असतं. सगळ्यात अवघड प्रश्न कशावरती असतात? माझ्यामध्ये गृहीतकावरती. आणि गृहीतक जे आहे ते दिवसेंदिवस वाढत आहेत. ओके, गृहीतकावरचे प्रश्न जर तुम्ही 20 आणि 21 बघितलं तर मोठ्या प्रमाणात प्रश्न कशावरती येतात? गृहीतकांना. हा सगळ्यात गेम करणारा पार्ट आहे. आणि खूपदा इथे पेपर सेटर काय अजून करते, या गोष्टी सुद्धा काय करतात? मॅटर करतात, ज्याला आपण काहीच करू शकत नाही, बरोबर आहे ना. आणि अगेन दुसरा, आता 17-18 मध्ये हा प्रकार कमी आहे अझम्पशनचा, पण जर तुम्ही बघितलं 20, 21, 22 मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गृहीतकावरती प्रश्न आता वाढलेले आहेत. तर गृहीतक ऑर द अझम्पशन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. ओके, जो लेखकाच्या मुख्य सपोर्ट करतो, कारण गृहीतक जर योग्य नसेल तर तुमचा निष्कर्ष योग्य येऊ शकत नाही. देन अगेन सेंट्रल थीम, थेट मध्यवर्ती संकल्पना किंवा काय? मुख्य मुद्दा. लेखकाचा मुख्य मुद्दा काय किंवा लेखकाची मध्यवर्ती संकल्पना काय आहे? हा, मग काय मॅसेज? लॉजिकल, क्रुशल, क्रिटिकल, रॅशनल, इसेन्शियल, मेन आयडिया, क्रक्स ऑफ द पॅसेज, बेस्ट एक्सप्लेनेशन, असे शब्द तुमच्यामध्ये येऊ शकतात. थेट मुख्य मुद्दा.
आता याच्यामध्ये काही जास्त फरक नाहीये इन्फरन्समध्ये आणि काय मुख्य मुद्द्यामध्ये, पण इन्फरन्स सहसा जो आहे तर्कनिष्ठ अनुमान म्हणजे निष्कर्षच असतो, तो थोडा मुख्य मुद्द्याला तो पण मुख्य मुद्द्याच्या योग्यच असतं. पण इन्फरन्सच्या प्रश्नांमध्ये कधी कधी दोन्ही विधानं बरोबर सुद्धा येऊ शकतात, एक बरोबर येऊ शकतं, दोन सुद्धा. पण क्रक्स ऑफ द पॅसेजचे प्रश्न जर का आले, व्हॉट इज क्रक्स ऑफ द ऑर मेन आयडिया, तर तिथे कुठलं तरी एकच काय असेल, पर्याय काय असेल, उत्तर असेल. फक्त हाच एक फरक आहे. ओके, तर हे असे जर आपण बघितलं आणि बाकी मग साधे प्रश्न आणि उत्तर, तर नेमके तुम्हाला बस हे 3 ते 4 पॅटर्न आहेत फक्त UPSC मध्ये. ओके, याच्यावरती तुम्हाला फक्त काय येणार आहेत, प्रश्न येणार आहेत. आणि हे सगळं आपण घेतलेलं आहे तसं ऑलरेडी पहिल्या लेक्चर्समध्ये, पण पुन्हा एकदा आपण UPSC आसपास स्टार्ट करतोय म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा आपण हे केलेलं. ठीक आहे. हां, तर चला UPSC 2017 पहिला प्रश्न घेऊयात. हवा गुणवत्ता निर्देशांक AQI, एअर क्वालिटी इंडेक्स ज्याला आपण म्हणतो, एअर क्वालिटी इंडेक्स हा असा मार्ग आहे जो अनेक वायू प्रदूषणांचे मापन अंकात अथवा मूल्यांकनात करतो. हा निर्देशांक सतत अद्ययावत ठेवला जातो आणि तो विविध ठिकाणी उपलब्ध असतो. आपण सुद्धा बघा जेव्हा इथं जातो तिथं आपल्याला बोर्ड लागलेला असतो, इथं आपण येतो ना, तो कोणता पूल आहे रे, डेक्कनला जायचा तो पूल आहे. आधी तिथे टू व्हीलरला अलाउड नव्हतं, आता अलाउड केलेलं. हां, तर तिथे जाताना ते पोलीस चौकीचा आधी आता आहे की नाही मला माहिती, ते लागलेलं असायचं एअर क्वालिटी इंडेक्स. त्यामध्ये कार्बन मोनॉक्साईडची लेवल काय वगैरे वगैरे ते नेहमी रेड लेवलमध्येच असायचं. ओके, हां, तर तिथे बघा जेव्हा प्रदूषणात मोठ्या आकड्यावर केली जाते तेव्हा प्रदूषण पातळी सामान्यतः कमी असते, तेव्हा हा निर्देशांक सर्वात जास्त उपयोगी पडतो. ओके, प्रदूषण पातळी काय आहे, कमी असते तेव्हा. अशा परिस्थितीत प्रदूषण पातळीत काही दिवसांसाठी तीव्र उतारचढाव होत असेल तर जनता घरात राहणे प्रतिबंध कृती तातडीने करू शकते. ही कृती म्हणजे वायू गुणवत्तेबद्दल दिलेल्या धोक्याच्या इशाऱ्याचा दिलेला प्रतिसाद असतो. दुर्दैवाने भारतातील शहरात असे घडत नाही. भारतातील अनेक मोठ्या शहरात प्रदूषण पातळी इतकी उच्च आहे की उच्च पातळी वर्षातील अधिकांश कालावधीपर्यंत कोणत्याही आरोग्य अथवा नियमित बांधकामापेक्षा खूपच जास्त राहते. आपल्या देशातील हा निर्देशांक दिवसांदिवस धोकादायक पातळीवर राहिला तरी याकडे दुर्लक्ष करण्याची सवय लावून घेणे याच्याशिवाय दुसरी कोणतीही बाब आपण काही करू शकत नाही. तुम्हाला मुख्यतः कळला का त्याला मेनली काय सांगायचं आहे, तो का म्हणतो की आपल्या जर आपण ऑब्झर्व केलं तो म्हणतो तर आपल्या देशामध्ये ज्या देशात समजा प्रदूषण कमी आहे तर जेव्हा तो एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे तो हाय चालला गेला, मग लोक काय करतात, नाही बाबा आता काय प्रदूषण वाढलं, आता आपल्याला प्रदूषण काय करायचंय, कमी करायचंय, तर चुपचाप घरात राहा, गाड्या काही चालू नका, काही प्रतिबंधात्मक उपाय सरकार लोक मिळून करतील. पण तो म्हणतो इश्यू काय की भारताच्या शहरात असं काहीच होऊ शकत नाही. बरोबर आहे, कारण तो काय म्हणतो की भारतात नेहमीच ही प्रदूषणाची पातळी काय आहे, उच्च राहिलेली आहे. बरोबर आहे ना, आणि कोणत्याही मानकापेक्षा ती नेहमी काय राहिलेली आहे, डेंजर झोनमध्येच राहिलेली आहे. बरं, धोकादायक पातळीवरच राहिला आहे आणि म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करून घेण्याशिवाय आपण काही करू शकत नाही. तर आपल्याला त्याकडे दुर्लक्ष करून घ्यायचं आहे. मग कोणता तर्कशुद्ध आणि विवेकपूर्ण अहवाल ठरेल, आपली शहरे प्रदूषणाकडे ठेवण्यासाठी आपले सरकार पुरेशी जबाबदारी उचलत नाही. आणि सरकारला जबाबदार धरले का, कुठे सरकारचा रेफरन्स आला का रे, म्हणून पहिला पर्याय काय चुकीचा. आपल्या देशात वायू गुणवत्ता निर्देशकाची अजिबात गरज नाही, होऊ शकतं ना. तो म्हणतो ना की दुर्लक्ष केल्याशिवाय नाही वाटत, एकदम डेफिनेटली म्हणतो की अजिबातच गरज नाही, एकदम अजिबात म्हणू शकतो का आपण, पण इकडे तो म्हणतो ना की दुर्लक्ष केल्याशिवाय काही दुसरा पर्याय का आपल्या हातात नाही. ठीक आहे, आपण होल्ड ठेवूयात. आपल्या मोठ्या शहरातून राहणाऱ्या रहिवाशांसाठी वायू गुणवत्ता निर्देशांक उपयोगी नाही, हे होऊ शकतं का, ओके, हे पण होऊ शकतं. प्रत्येक शहरातून प्रदूषण समस्येची जनतेतील जागरूकता वाढवली पाहिजे. अनेक लोक चौथ्याला टिक करतील, पण लक्षात घ्या त्यांनी जागरूकता वाढवतो का, तो दुर्लक्ष केल्याशिवाय सवय. त्यांनी काय केलं, सांगितलं का की म्हणून आपण याचा विचार केला पाहिजे, आपण काहीतरी वायू गुणवत्ता वाढवली पाहिजे, आपण प्रदूषण कमी करणार भर, तो काय बोलला का. तो म्हणतो जे असं आहे ते तसंच राहील, त्यापेक्षा काय त्याकडे काय करा, दुर्लक्ष करा. बरोबर आहे ना, तर त्याने कधी बोललाच नाही आहे तो की आपण जागरूकता वाढवा लोकांच्या बेटरमेंटसाठी काम करा, काय बोलला का असं नाही. म्हणून चौथं होईल का उत्तर, नाही. त्याने लोक चौथ्यामध्ये फसतील याच्यामध्ये. दुसरं आणि तिसरं, आता दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये कोणतं बेटर, एक तर यांनी अजिबात गरज नाही असं डायरेक्ट म्हटलेलं आहे. बरोबर आहे ना, उपयोगी नाही जास्त प्रॉपर आहे, एकदम अशी डेफिनेटिव्ह उत्तर, एक्स्ट्रीम लेवलची उत्तर की अजिबात याची गरज नाही, आपण सहसा काय करतो, टाळतो. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे की हा जो काही बोलतोय ना तो भारताबद्दल नाही बोलतोय, भारतातल्या शहराबद्दल बोलतोय फक्त, लक्षात घ्या. दुसऱ्या पर्यायामध्ये काय आपल्या देशातच डायरेक्ट उपयुक्तता नाही असं नाही, तो म्हणतो कुठे उपयोगी नाही आहे, भारतातील शहरांमध्ये जिथे प्रदूषण पातळी काय आहे, हायर आहे. वारंवार कशाचं हे आलेलं आहे बघा, भारतातील शहरातून असे घडत नाही, भारतातील अनेक मोठ्या शहरातील प्रदूषणाची पातळी हे आहे. बरोबर आहे ना, आपल्या देशात मग म्हणून हे नाही आहे. शेवटी कशाबद्दल आहे, शहरांमधले आहेत, म्हणून बेटर वे उत्तर जाईल तुमचं पर्याय क्रमांक 3. दॅट्स द आन्सर इज व्हॉट, ऑप्शन नंबर 3. गॉट इट, कळलं प्रत्येकाला. हां, अशा प्रकारे रिमूव्ह करायचे असतात. ओके, या टाईपच्या प्रश्नांमध्ये तुमचे 50% जरी प्रश्न बरोबर आले, 50% म्हणतो मी, तेवढे आले पाहिजेत. 6 ते 7 प्रश्न 15 पैकी तुमचे बरोबर आले
पाहिजेत. इथे 80% वगैरे प्रोबेबिलिटी होऊच शकत नाही. ओके, मला काल दिल्लीवरनं फोन आला होता कि सर ऐसा आपका कोर्स किया तो जो 30 कॉम्प्रिहेंशन से एक पैसेज आए थे उससे 25 तो भी अटेम्प्ट करेक्ट आ जाएंगे क्या? मी म्हटलं भाई ऐसा मैं कुछ भी नहीं बोल सकता, मेरे खुद के भी नहीं आ सकते 25 करेक्ट तो 30 में से, मैं अगर एग्जाम में देणे बैठू याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी तितकी राहू शकत नाही. म्हणून असा पॅटर्न खूप जास्त काय असतो, धोकादायक असतो. ठीक आहे ना. उतारा 2 बघा, विकासासाठी उत्पादित नोकऱ्या महत्त्वाच्या आहेत आणि चांगली नोकरी ही अंतर्भाग्य करण्याचा सर्वोत्कृष्ट पगार आहे. आपल्या लोकसंख्येची निम्म्यापेक्षा अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे, परंतु इतर देशांमध्ये अनुभव असे सुचवतो की जर कृषी क्षेत्रातील दरडोई उत्पन्नात लक्षणीय वाढ करायची असेल तर शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या घटवली पाहिजे. जरी उद्योग क्षेत्र नोकऱ्यांची निर्मिती करत असेल तरी अशा निर्माण केलेल्या नोकऱ्यांची उत्पादकता खूपच काय कमी आहे. या कराराने न बांधलेल्या नोकऱ्या असंघटित क्षेत्रात असतात. अशा नोकऱ्या निम्न उत्पन्न देऊ करतात, तेथे अतिशय कमी संरक्षण असते, त्याचे काहीच फायदे नसतात. सेवा क्षेत्रातील नोकऱ्या तुलनाकृत उच्च उत्पादकतेच्या असतात, परंतु सेवा क्षेत्रातील वाढ सुद्धा काय आता इतक्यात मंदावलेली आहे. बरोबर ना. हां, तर कोणता अनुमान सर्वात तर्कशुद्ध आणि विवेकपूर्ण ठरेल? अगेन इन्फरन्स, मोस्ट लॉजिकल अँड रॅशनल इन्फरन्स याला आपण म्हणतो. ओके. हां, रोजंदारीमध्ये वाढ आणि सर्व समावेशनाची तजवीज करण्यासाठी आपण अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे की जी उच्च उत्पादक सेवा नोकऱ्यांच्या उपलब्धतेमध्ये वेगाने वाढ करेल. होऊ शकेल. ठीक आहे. हां, आर्थिक विकास आणि समावेशन साध्य करण्यासाठी आपण शेतमजुरांना कृषी क्षेत्रात हलवून उच्च उत्पादन निर्मिती आणि सेवा क्षेत्रामध्ये सामावून घेतले पाहिजे. पण उत्पादन क्षेत्र पण तर तो म्हणतो इतकं काय इफेक्टिव्ह आहे का? नाही. बरोबर ना. हां, आणि आर्थिक विकास आणि समावेशन होईलच त्याच्यामुळे असं पण आपण म्हणू शकतो का की शेतीपूर्ण हलवणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, थोडं कमी करा, पण शेतपूर्ण डायरेक्ट शेती कृषी हलवून टाका आणि तिकडे शिफ्ट करा, असं काय शिफ्ट करणार आपण? हां, काही ना केलं तर ठीक आहे, घटू पण याचा तर शेतमजूर हलवून टाका, तिकडे शिफ्ट करून टाका. हा काय पर्याय झाला का रे? बघा, तुमचे चुकले तर चुकू द्या, पण कुठे चुकते तुम्हाला लक्षात येतं का? तिथे नोट करून ठेवा आपण का चुकलोय, मी कुठे एक्सप्लेनेशन देतोय. नसेल तर मला काउंटर सुद्धा करा तुम्ही. मी म्हणतो म्हणून ते उत्तर याचं नाहीये. हां, दुसरी गोष्ट, हे प्रश्न जे आहेत तुम्ही टाटा मॅग्रो हिल किंवा अरिहंत पब्लिकेशन जे आहेत, बरोबर आहे ना, त्यातल्या ना क्रॉस व्हेरीफाय करू नका, त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात चुका दिलेल्या आहेत. हे जे मी सगळे प्रश्नांचे उत्तर आणलेले आहेत हे मी ऑथेंटिकेटेड केलेले आहेत यूपीएससीच्या ऑफिशियल आन्सर कीनुसार. ठीक आहे ना. तर मी जे उत्तर देतोय हे माझ्या मनातलं देत नाहीये. ठीक आहे ना. हे काय यूपीएससीची ऑफिशियल ऑथेंटिक आन्सर कीने जे उत्तर दिलेले आहेत तेच मी तुमच्यासोबत काय करतोय, डिस्कस करत आहे. तर हे जे मी दिलेले आहेत तेच नोट करून डाऊन करून ठेवा त्याच्यामध्ये. ठीक आहे. हां, आणि यूपीएससीची आन्सर की एमपीएससी सारखी लवकर येत नाही, एका वर्षानंतर येते. ठीक आहे ना. तुम्हाला माहित असेल की प्री होते, मेन्स होते, फायनल रिझल्ट लागतो. त्या रिझल्टच्या नंतर जर आपण बघितलं तर एंडला सगळं फायनल रिझल्ट झाल्यानंतर कुठं एका वर्षानंतर दुसरी प्री येऊन जाते, तर त्या पहिल्या प्रीची ते काय देतात, आन्सर की देतात. बरोबर आहे ना. हां, ते पहिली दुसरी प्री येते एका आठवड्यात, त्या पहिल्या कीची आन्सर की ते लोक पहिली की चेक करतात. ओके. हां, तर इथे बघा नेक्स्ट थर्ड, कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढवत असतानाच कृषी क्षेत्राबाहेरील क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये वेगळ्याने वाढ होईल अशी परिस्थिती आपण निर्माण केली पाहिजे. हे पण होऊ शकतं ना. बरोबर आहे. हां, नेक्स्ट, कृषी क्षेत्रातील दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी आपण उच्च उतारा देणाऱ्या संकरित जाती, सुधारित पिकांची लागवड, कुठे बोलला का रे तो याच्यामध्ये? असं मनाने काही पण अजून करून घ्यायचं नाही त्याच्यामध्ये. तो त्याच्यामध्ये नाहीच आहे. तो म्हणतो काय म्हणताय त्यांनी, सो एक चांगली विकासासाठी चांगल्या नोकऱ्या महत्त्वाच्या आहेत तो म्हणतो. ओके. आपल्या देशातली अर्धेपेक्षा जास्त लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. लक्ष घ्या, वाक्य महत्त्वाचं आहे. निम्म्यापेक्षा अधिक लोकसंख्या कशावर अवलंबून आहे? शेतीवरती. ठीक आहे. परंतु इतर देशांमधील अनुभव सूचित करतो की कृषी क्षेत्रातील दरडोई उत्पन्नामध्ये वाढ करायची असेल तर शेतीवर थोडी अवलंबन तर कमी केलं पाहिजे. ठीक आहे. हां, तर आता आपण पहिलं बघितलं तर रोजंदारीमध्ये वाढ आणि समावेशाने तजवीज करण्यासाठी आपण अशी निवड केली की उच्च उत्पादक सेवा नोकऱ्यांच्या याच्यामध्ये ती वाढ करणार. ओके. सो सर्व्हिस याच्यामध्ये प्रोडक्टिव्ह सर्व्हिसेस जे आहेत त्याच्यामध्ये आपण वाढ करणार. ठीक आहे. आणि तिसरं विधान बघा, हा बघा काय म्हणतो, कृषी क्षेत्रामध्ये उत्पादन वाढवा. ठीक आहे. याचं कारण काय? कारण तो काय म्हणतो की आज आपल्या लोकसंख्येपैकी निम्म्यापेक्षा अधिक लोकसंख्या कशावर अवलंबून आहे रे? मग मला सांगा, फक्त तुम्ही उच्च उत्पादक सेवा वाढवून फरक पडेल का तुम्हाला जर का रोजंदारीमध्ये वाढ समावेशन इन्क्लुसिव्ह कर? शेवटी अर्धी लोकसंख्या आजही कशावरती आहे? शेतीवर. म्हणून कृषीची उत्पादकता वाढवायची असतेच ना. आणि नंतर बाहेरच्या नोकऱ्यांमध्ये तुम्ही वेगळ्या जेव्हा वाढ करणार कृषी क्षेत्राच्या बाहेरच्या, तेव्हा मग तिकडे लोक आपोआप काय होतील, शिफ्ट होतील आणि त्यांनी पर कॅपिटा इन्कम सुद्धा काय होणार आपलं, वाढणार. म्हणून जास्त बेटर आन्सर काय होतं याचा? पर्याय क्रमांक 3. तो दॅट्स द आन्सर ऑप्शन नंबर 3.
ओके. नेक्स्ट थर्ड, जमिनीचा अनेकविध उपयोग करण्याच्या दृष्टीने धोरणे आखून ती राबवणे हा स्वीकारलेला लँडस्केप स्केल मार्ग सुरक्षित क्षेत्राबाहेर अधिक मोठ्या प्रमाणात जैवविविधतेला प्रोत्साहन देतो. 1948 मध्ये मिच या चक्रीवादळातून असे दिसून आले की पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना वादळातून नुकसानीच्या तुलनेत अनेकविध उपयोग करणाऱ्या इको ॲग्रिकल्चर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कमी नुकसान सहन करावे लागले. तो म्हणतो इको ॲग्रिकल्चर करा. मग नंतर अशा शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तुलनेत कमी भरले नुकसान. ओके. कोस्टारिका या देशात वनस्पतीपासून केलेल्या संरक्षण देणारे कुंपण आणि कुंपणाच्या ओळीने शेतकऱ्यांना कुरणापासून मिळणाऱ्या कॉफीपासून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ केली आहे. तर तो म्हणतो काय म्हणतो ह्या की विविध तुम्ही जेव्हा शेती करता बरोबर ना, तर त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, काहीतरी लँडस्केप मार्ग काहीतरी त्यांनी सांगितलेला आहे. विविध जैविध्य याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, बेटर केलं आहे. हा क्षेत्रातील वैविध्यमध्ये वाढ झालेली आहे या सगळ्या गोष्टींमुळे. मधमाशी परागीभवन तेव्हा आणि अधिक परिणामकारक होते जेव्हा शेती नैसर्गिक आणि निम्न नैसर्गिक अधिवासाच्या जवळ असतात. यातून असून आढळले आहे की जगातील 107 आघाडीच्या पिकांपैकी 8% पिके जनावरांवर होणाऱ्या परागकणावर वाढून अवलंबून असतात. अगे त्यांनी त्यात सांगितलेलं आहे पुढे. हां, कृषी उत्पादन टिकाऊ सुधारणा घडून आणत असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वैविध्य वाढ घडून आणतात. ठीक आहे, असं काही त्यांनी दिलेलं आहे. हां, मग कोणतं अनुमान सर्वात तर्कशुद्ध आणि महत्त्वाचं ठरेल, कोणतं महत्त्वाचं वाक्य ठरेल याच्यापैकी? जैवविविध्य वाढवणाऱ्या कृषी पद्धती शेती उत्पन्न वाढवतात आणि आपत्तीपासून धोके सुद्धा कमी करतात. होऊ शकतं? यस आहे ना. जगातील सर्व देशांना, इथे शब्द काय आला रे, सर्व देश म्हणू शकतो का आपण? कारण का एक्झाम्पल, हां, पारंपरिक पर्यावरण शेती प्रोत्साहित केले पाहिजे. इथे शब्द काय आला, सर्व देश. सर्व देशांना कुठे बोललंच नाही. संरक्षित क्षेत्रात तेथील जैविकतेचा नाश न करता पर्यावरणपूरक शेती करण्यास परवानगी दिली पाहिजे. संरक्षित क्षेत्राचा कुठे उल्लेख आलेला आहे का रे? की जे संरक्षित क्षेत्र म्हणजे कोणते रे? हे नॅशनल पार्क, नॅशनल रिझर्वायर्स वगैरे वगैरे असं काही बोललंच नाही. पिके घेण्यासाठी पर्यावरणपूरक पद्धतीचा स्वीकार केला तर अन्नधान्य पिकांचा उतारा काय राहणार? उच्च राहील. ओके, काय वाटतं आपल्याला? बेटर उत्तर काय होईल? एकच बेटर होईल, कारण त्यांनी आपत्तीची पासून धोके कमी करतात वगैरे याचा पण उल्लेख केलेला आहे की नाही. एकदम प्रोडक्टिव्हिटी किंवा उतारा जास्त होईल असं त्यांनी म्हटलेलं नाही. बघा, उतारा किंवा प्रोडक्शन जास्त होतं याच्याबद्दल पॅसेज नाही आहे. पॅसेज काय, नुकसान कमी होतं. आणि त्याच्यामुळे बघा तो काय बोलतो की हे सगळं झालेलं आहे, चक्रीवादळ आलं, हे आलं, तर तुलनेने ज्यांनी हे जे लँडस्केप अप्रोच वगैरे वापरला होता त्यांना काय झालं, नुकसान कमी झालं. त्याच्यामुळे त्यांचं प्रोडक्शन काय झालं, वाढलं. याबद्दल आहे. म्हणून बेटर उत्तर काय, पर्याय क्रमांक 1. द आन्सर इज शुड बी ऑप्शन नंबर 1 विल बी द बेटर आन्सर. नेक्स्ट, निम्न तांत्रिक क्षेत्रातून उच्च तांत्रिक क्षेत्रात जाणे, निम्नमूल्य क्षेत्रातून उच्च क्षेत्रात जाणे, निम्न उत्पादन क्षेत्रातून उच्च क्षेत्रात ही भारतीय उत्पादनांसमोरील मध्यकालीन आव्हाने आहेत. मध्यम तंत्रज्ञान उद्योग हे प्रामुख्याने भांडवल प्रवण आणि संसाधन प्रक्रिया प्रवण असतात. उच्च तंत्रज्ञान उद्योग हे प्रामुख्याने भांडवल आणि तंत्रज्ञान प्रवण असतात. एकूण GDP मध्ये उत्पादनाचा हिस्सा 25% राखण्याचा अंदाज बांधलेला आहे. हे प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय उत्पादन उद्योगांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठा अशी क्षेत्रे काबीज करावी लागतील की ज्या क्षेत्रात आपली वाढती मागणी असेल. अशा वाढत्या मागणीची क्षेत्रे ही प्रामुख्याने तंत्रज्ञान आणि भांडवल प्रवण आहेत. वरील उत्तरांपैकी कोणती विधाने सर्वाधिक तर्कशुद्ध आणि महत्त्वाची ठरतील? भारताचा GDP मध्यम तंत्रज्ञान आणि संसाधन प्रक्रिया उद्योग उच्च पातळीची उत्पादकता दर्शवतो. भारताच्या GDP मध्ये उच्च पातळीची उत्पादकता आहे. कुठे आहे? ओके, कधी होऊ पण शकत नाही. ओके, नेक्स्ट, भारतात भांडवल आणि तंत्रज्ञान प्रवण उद्योगांना प्रोत्साहन देणे शक्यच नाही आहे. अरे तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे याच्याबद्दल? तो म्हणतो ना, अरे तो म्हणतो की क्षेत्र काबीज केलं पाहिजे वगैरे, पण प्रोत्साहन करणं शक्यच नाही असं म्हणता येईल का आपल्याला? इथे काय आलं, निश्चित दर्शक आला की असं हे शक्य नाही. अशी विधानं सहज रिजेक्ट करायची. जेव्हा जेव्हा एकदम असतं की हे चुकीचंच आहे, हे जसं आपण माझ्या याच्यात एक पहिल्या प्रश्नात बघितलं होतं, काय याची अजिबात गरज नाही. ओके, इथे हा काय म्हणतोय, हे काय नाही, देणं शक्य नाही. तर ही विधानं तशीच काय चुकीची आहेत. भारताने संशोधन व विकास, तंत्रज्ञान शेडी वाढ आणि कौशल्य विकास या क्षेत्रात सार्वजनिक गुंतवणूक वाढ करून खाजगी गुंतवणुकीला काय दिलं पाहिजे? बघा, प्रॉपर आन्सर वाटतंय हे. याच्यातनं काय होणार मग, सगळ्यांनी भांडवल प्रमाण, त्यांनी म्हटलं ना की तंत्रज्ञान आणि भांडवल प्रमाण उद्योग आहेत, तेव्हाच आपले ग्रोथ होणार आहे. म्हणजे पैसा पण लागेल, गुंतवणूक वाढ सुद्धा लागेल आणि तंत्रज्ञान सुद्धा डेव्हलप करावं लागेल आपल्याला. जागतिक बाजारपेठ मागणीत वाढीचा कल दर्शवणाऱ्या क्षेत्रात भारताने आधीच मोठा हिस्सा मिळवलेला आहे. हे पण कधी होऊ शकतं का? 100 वर्ष होऊ शकत नाही पुढचे. हा, तर उत्तर काय, पर्याय क्रमांक
3, उतारा 5, गेल्या दशकात अन्नधान्याचे तेलबियाचे विक्रमी उत्पादन करून भारतीय शेती मजबूत आणि बळकट बनली आहे. वाढती खरेदी, उपचार, संयोजन या कारणामुळे भारताच्या धान्य कोठारात अन्नधान्याची मोठी साठवणूक केली गेली आहे. भारत आता तांदूळ, गहू वगैरे देश बनलेला आहे. तरी अजूनही जगातील 1/4 कुपोषित लोकांचे वसतिस्थान आहे. अंदाजे निम्म्या घरातून एकूण खर्चापैकी निम्मा खर्च केवळ अन्नधान्यावर केला जातो. कोणते अनुमान सर्वाधिक तर्कशुद्ध ठरेल? सर्वात योग्य अनुमान काय होईल? दारिद्र्य आणि कुपोषण कमी करण्यासाठी शेतात पिकवल्यापासून ते जनतेच्या घरापर्यंत अन्नधान्य पोहोचवण्याच्या साखळीची कार्यक्षमता वाढवणे काय गरजेचे आहे? होऊ शकतं. म्हणजे मला सांगा, तो का आमचं प्रोडक्शन तो सरप्लस आहे, आपल्याकडे प्रचंड रेकॉर्ड उत्पादन आहे, पण तरी आपल्या देशात काय सगळ्यात जास्त कुपोषण आहे. मग जर म्हणजेच काय की आपल्याकडे एक प्रॉपर चेन नाही यायला सपोर्ट करणारी. होऊ शकतं ना असं? हां, भारतातील कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढवली तर दारिद्र्य आणि कुपोषण आपोआप दूर होऊन जाईल. आपोआप होईल का? आणि ऑलरेडी तो म्हणतो ना वाढलेलीच आहे ऑलरेडी. तो तर रेकॉर्ड उत्पादन झालेलं आहे, तर म्हणतो आज हे झालेलं आहे, आपली धान्याची मोठी साठवणूक पण आहे, पण तरी अजून लोकांकडे ते पोहोचत नाहीये. भारताची कृषी उत्पादन आधीच जास्त मोठी आहे, म्हणून त्यात आणखी वाढ करण्याची गरज नाही. हे बघा कशी डायरेक्ट आपण रिजेक्ट करू शकतो ना उदाहरणं. समजतात का तुम्हाला? हे रिजेक्ट करणं शिका. प्रत्येक पॅसेजमध्ये 2 ऑप्शन तुम्हाला रिजेक्ट करताच आले पाहिजे. ठीक आहे ना? समाज कल्याण आणि दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमासाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्यामुळे पैसे पाहिजे तर अधिक निधी पाहिजे असं कुठे बोललाय का तो? बघा ना, घरांचा खर्च होतो, लोकांच्या सेल्फ सेविंग मधला खर्च करण्यावर होतो असं म्हणतोय. पण अंशतः दारिद्र्य कुपोषण दूर करता येईल जर आपण जास्त पैसे दिले तर. समाज कल्याण आणि दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमांसाठी जर आपण एक्सपेंडिचर केलं तर. यापेक्षा बेटर उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. उत्तर केलं ऑप्शन नंबर 1. राज्य ही मोत्यांसारखी असतात जर त्यांना 6वा पॅसेज, राज्य ही मोत्यांसारखी असतात तर त्यांना केंद्र हे त्यांना गुंफणाऱ्या दोऱ्यासारखे असते. यामुळे मोत्यांचा नेकलेस म्हणतो. जरा दोरा तुटला तर मोती सुद्धा विखरून जातील. कोणते विधान वरील विधानाला काय देतो? पुष्टी देतो. पुष्टी देणे पण म्हणजे काय? सपोर्ट करणे. ओके, बघा. आणि असे स्टेटमेंट जे ते असे नोट करून ठेवा. आता तुमचं डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे ना पॉलिटीमध्ये, असे तुम्हाला लिहिता आले पाहिजे. संघ राज्याबद्दल जर का कोणी विचारलं तर बघा लँग्वेज कशी आहे की राज्य मोत्यांसारखी असतात, केंद्र त्याला गुंफणारे काय दोऱ्यांसारखे असते वगैरे, असं लिहिता आलं पाहिजे तुम्हाला. तर कॉम्प्रिहेन्शनचा जो उपयोग तुम्हाला राहणार आहे तो डिस्क्रिप्टिव्हमध्ये पण खूप राहणार आहे. बघा दरवर्षी एखादा हे जो असतो तो कशावरती असतो? पॉलिटीवरती एखादा पॅसेज असतो ना, कधी संघ राज्यावरती असतो, कधी धर्मनिरपेक्षतेबद्दल असतो, कधी. तर हे अशा गोष्टी नोट करून ठेवा तुमच्या डिस्क्रिप्टिव्हच्या साठी. ओके, हां. असा डायरेक्ट प्रश्न सुद्धा येऊ शकतो तुम्हाला UPSC MPSC मध्ये डिस्क्रिप्टिव्हमध्ये. हा प्रश्न डायरेक्ट. आणि एक्सप्लेन दॅट, हा मुद्दा एक्सप्लेन करा की राज्य. मग याच्यात तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह करता आला की कशा प्रकारे संघ राज्य व्यवस्था मध्ये केंद्र कसं महत्वाचं आहे, राज्यांचा काय रोल आहे. मजबूत केंद्र आणि मजबूत राज्ये संघ राज्य बळकट बनवतात. होऊ शकतं? नाही. मजबूत केंद्र हा राष्ट्रीय एकात्मता बांधून ठेवणारी शक्ती आहे. हे पण होऊ शकतं. मजबूत केंद्र हा राज्याच्या सार्वभौमत्वाचा अडथळा आहे. राज्याची स्वायत्तता ही संघ राज्याची पूर्वशर्त अट आहे. मग 1 की 2? त्यांनी काय म्हटलंय? नेकलेस. नेकलेस म्हणजे काय? असा हा दोरा कोण आहे? तो करतो केंद्र त्यांना गुंफणाऱ्या दोऱ्यासारखी असते. केंद्र काय म्हणतो? तो दोरा. आणि राज्य काय आहेत? ही अशी राज्य. तो काय म्हणतो? जर दोरा तुटला, जर दोरा तुटला, मग त्याचा म्हणण्याचा उद्देश काय महत्वाचा आहे? दोरा म्हणजे कोण? केंद्र महत्वाचं आहे. तो राज्याला फरक देतोय का? दॅट्स बेटर आन्सर काय होईल? पर्याय 2 की मजबूत केंद्र हा राष्ट्रीयकरण बांधून ठेवणारी काय आहे? शक्ती आहे. खरोखर मला असे वाटते की इंग्लंडमध्ये ज्याला जगण्यासाठी आयुष्य आहे तो सर्वात गरीब, असा महान गरीब म्हणून खरोतर मी असा विचार करतो की स्पष्ट आहे की सरकारच्या ताबेदारीत राहावे लागणाऱ्या प्रत्येक माणसाला प्रथम स्वतःच्या मान्यतेने म्हणजे मनापासून सरकारच्या ताबेदारीत ठेवावे लागेल. आणि मी असा विचार करतो की इंग्लंडमध्ये सर्वात गरीब माणसाला अशा प्रकारच्या ताब्यात राहण्याचे बंधन नाही ज्या सरकार त्याला ताब्यात राहण्याचे मत नाही. पुढे कशाचा युक्तिवाद करते. ओके, सो कोणतं आर्ग्युमेंट योग्य आहे? काही ना ट्रान्सलेशन समजलं सुद्धा नसेल कदाचित त्याच्यामधलं. तो काय म्हणतो की जर का एखादा व्यक्ती आहे तर तो जोपर्यंत स्वतःहून रेडी होत नाही की हो मी आपल्याला अधीन करतो या लोकशाही व्यवस्थेमध्ये या देशाच्या,
तोपर्यंत देशाला आपले कायदे त्याच्यावर थोपण्याचा काही अधिकार नाहीये. कन्सेंट जोपर्यंत त्याची कन्सेंट मिळत नाही. त्यामुळे संपत्तीचे सर्वांना समान वाटपाबद्दल आहे का रे? सांभाळेदारांच्या संमतीने शासन नाही. गरिबांचे शासन, श्रीमंताचे स्वामित्वहरण. बेटर उत्तर काय होणार? दोनच होते म्हणतो ना की जोपर्यंत स्वतः व्यक्ती हे करते म्हणजे त्याची संमती असेल तर तुम्ही त्याला गव्हर्न करू शकता. रूल अकॉर्डिंग टू द कन्सेंट ऑफ द गव्हर्न. उतारा नेक्स्ट. आता क्लास केल्यानंतर काही फरक वाटतो का तुमच्या याच्यामध्ये? समजता येतात उतारे तुम्हाला? आणि बघा UPSCचे ॲक्च्युअल उतारे आहेत हे. ओके, तर हे समजले पाहिजे तुम्हाला. परंपरागत संस्था, ओळख आणि निष्ठा यात होणाऱ्या फाटाफाटीमुळे दोलायमान परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. काही जण आपल्या ओळखीचे परंपरागत गटासोबत नूतनीकरण करून घेतात तर इतर स्वतःला नवीन गटाशी जोडून घेतात. या व्यतिरिक्त राजकीय विकास विविध धर्म, प्रदेश, भाषा, व्यवसाय इत्यादींच्या गट जाणीवांची जोपासना करते. ठीक आहे, तर कोणते सर्वोत्कृष्ट उतारे स्पष्टीकरण ठरेल? राजकीय विकास ही एकरेषीय प्रक्रिया नाही, याच्यामध्ये वाढ आणि घट यांचा समावेश असतो. काही चेंज होतात वगैरे. ठीक आहे, आपण होल्ड ठेवूयात. परंपरागत समाज राजकीय विकासाला सकारपणे विरोध करण्यास यशस्वी ठरतात. परंपरागत समाज जे आहेत ते विरोध करतात आणि त्याच्यामध्ये यशस्वी ठरतात नवीन गोष्टींना. पण तो म्हणतो ना की नवीन गटाशी पण काही लोक जोडून घेतात, काही नूतनीकरण करतात, म्हणून ते त्याला विरोध करण्यास यशस्वी ठरतात असं म्हणता येईल का आपल्याला? नाही. लोंबकाळपणाऱ्या निष्ठांपासून फुटून निघणे परंपरागत समाजांना अशक्य आहे. अरे होतात ना, लोक नवीन गोष्टी घेतात. परंपरागत निष्ठाचे भरण पोषण हे राजकीय विकासासाठी अनुकूल असते. राजकीय विकासाचा कुठे उल्लेखच केलेला नाही त्यांनी. आणि सॉरी, आहे ना राजकीय विकास? हो आहे. एक मिनिट. पण परंपरागत निष्ठांचे भरण पोषण हे असते. ठीक आहे, हे होऊ आपण होल्ड ठेवूयात. आता विचार करूयात. राजकीय विकास ही एकरेषीय प्रक्रिया नाही, यामध्ये वाढ आणि घट दोन्ही गोष्टी होत राहतात, चेंजेस होत राहतात. वाढ आणि घट म्हणजे काही ना तरी हे होत राहतं. मग त्यानंतर फाटाफुटी होते याच्यामध्ये. बघा, परंपरागत संस्था निष्ठा यात होणार फाटाफुटीमुळे. बरोबर आहे. दोलायमान ड्युअल सिच्युएशन होऊन जाते थोडी. काही जण परंपरागत गटांसोबत नूतनीकरण घेतात, काही लोक नवीन गटाशी काय स्वतःला काय होतात जोडून सुद्धा घेतात. ठीक आहे. हा, तर मग जास्त बेटर उत्तर काय वाटतं तुम्हाला? पहिलं की चौथं? परंपरागत निष्ठांचे भरण पोषण जे आहे, परंपरागत निष्ठा जर तुमच्या परंपरागत कल्चरची आहे तर ती राजकीय विकासासाठी अनुकूल आहे असं नाही आहे. तो तर नवीन गोष्टीचे पण लोक जोडतात. काही लोक जुन्या गोष्टींसोबत सुद्धा आपलं नूतनीकरण करून घेतात, काही लोक पूर्णतः नवीन गोष्टीमध्ये सुद्धा जातात. तर दोन्ही गोष्टी आहे. सो बेटर वे की आपण एका वेनी कुठे जात नाही. जेव्हा पॉलिटिकल राजकीय चेंज होतो किंवा राजकीय डेव्हलपमेंट पॉलिटिकल डेव्हलपमेंट होते, म्हणून ही युनिलियन प्रोसेस नाही आहे. यात दोन्ही गोष्टी पॉसिबल आहेत. म्हणून थोडा अवघड आहे हा प्रश्न, चुकू शकतो, काही हरकत नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. उतारा 9. जगभरात सर्वत्र लक्षणीय कल सरकारवरील प्रादेशिकतेकडे, परिणामतः 1990च्या दशकापासून सर्वत्र मोठ्या हस्तांतरण खालच्या दिशेने प्रदेश समुदायाकडे गेला आहे, ज्याला आपण म्हणतो पंचायत राज इन्स्टिट्यूशन. उपराष्ट्रीय पातळीवर नवीन राजकीय संस्था संघटना करण्याचा अंतर्भाव असलेल्या या त्यांच्या ताकदीत वाढ निर्माण करणाऱ्या या प्रक्रियेला विचलन अथवा अधिकारदान असे म्हणतात. विचलनाची प्रक्रिया ही 3 घटकांनी बनलेली. एक म्हणजे राजकीय वैधता, अधिकारांचे विकेंद्रीकरण आणि संसाधनांचे विकेंद्रीकरण. या ठिकाणी राजकीय वैधता म्हणजे खालच्या पातळीवरून विकेंद्रीकरण आलेली प्रचंड मोठी मागणी. ही मागणी राजकीय ताकद निर्माण करू शकते, ज्याला आपण बॉटम टू टॉप अप्रोच म्हणतो ना, ऊर्ध्वगामी प्रोसेस जी आहे. कित्येक बाबतीत वैधता म्हणजे खालच्या पातळीवरून मागणी राजकीय ताकद निर्माण. कित्येक बाबतीत सरकारने उच्च स्तराने अशा विकेंद्रीकरणाला अगदी खालच्या पातळीपासून तृणमूल पातळीपासून जमजमा न करता सुरुवात केली जाते. अशा स्थितीत केली प्रक्रिया त्याचे उद्दिष्ट पूर्ण करत नाही. पण तो जेव्हा जेव्हा सेंट्रलला बसून तुम्ही डिसिजन घेत त्या पॉलिसीबद्दल, तर ते राजकीय विकेंद्रीकरणाचं उद्दिष्ट पूर्ण करत नाही. ओके, मग कोणतं सर्वात तर्कशुद्ध आणि विवेकपूर्ण अनुमान ठरेल? हा सुद्धा पॅसेज जर का तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हमध्ये पंचायत राज इन्स्टिट्यूटच्या जर का पॅसेज आलेला, तर बघा यातली वर्डिंग्स वगैरे जे आहेत ते लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये सुद्धा आणि याच्यामध्ये सुद्धा. ओके, तर त्याला हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. अशा ह्या ज्या गोष्टी आहेत, तर तर्कशुद्ध आणि विवेकपूर्ण अनुमान ठरेल. उपराष्ट्रीय संस्था, हे संस्था पाहिजे निर्माण करण्यासाठी जनसामान्यातून मोठ्या प्रमाणात यशस्वी नेते निर्माण होणे आवश्यक आहे. यशस्वी नेते तरच खात्री आहे. नेते निर्माण होणं आवश्यक आहे रे. कुठे म्हटलं तो की नेते लीडरशिप करा म्हणून?
सरकारमधील उच्च स्तराने कायदेशीर मार्गाने अथवा अन्य मार्गाने विचलन आणि विकेंद्रीकरण प्रादेशिक समाजावर लादले पाहिजे का रे? विचलन यशस्वी करण्यासाठी आपण लोकशाही पाहिजे जिच्यात निम्न पातळी जनता तिचे विचार मुक्तपणे मांडू शकते आणि तिचा तृणमूल पातळी सक्रिय सहभाग असतो. हेच पंचायत राजचं उद्दिष्ट आहे. आन्सर इज व्हॉट? ऑप्शन नंबर 3. विचलन घडवून याचे सर्वसाधारण जनते प्रादेशिकतेची बळकट भावना असली पाहिजे. प्रादेशिकतेची भावना म्हणजे काय? सेपरेट आमचं राज्य दे आहे दे, ती प्रादेशिक भावना असली पाहिजे काय? त्याबद्दल आहे का पॅसेज? नाही. आपण अंकीय काळ काही लोकांना कन्फ्युजिंग येईल. दॅट इज नोन ॲज डिजिटल एज बद्दल पॅसेज आहे. डिजिटल, ठीक आहे. सो अंकीय म्हणजे काय आणि लोकांना कळलं की अंकीय काळ म्हणजे काय? इट्स अ डिजिटल एज. याच्याबद्दल पॅसेज आहे. जसं आपण म्हणतो मोबाईलचा जमाना आहे, लॅपटॉपचा जमाना आहे, हा जो काही आहे डिजिटलायझेशन त्याच्याबद्दल आहे. हा अंकीय म्हणजे डिजिटलायझेशन. तर लिहून घ्या, तिथे नोट करून घ्या बाबा, तुम्हाला कन्फ्युज नको व्हायला. आपण डिजिटल एज जगत आहोत. अंकीय हे असे काहीतरी नाही जे आपण धोरणाने वापरत असतो. आपले विशिष्ट कर्तव्य पार पाडण्यासाठी आपण वापरत असतो. आपण कोण आहोत, आपल्या सभोवतालच्या जगाशी कशा प्रकारे जोडले गेलेले आहोत, आपल्या आयुष्यातील कार्यक्षेत्रे आपण कशी निश्चित करतो, याबाबतच्या आपल्या समजांची बांधणी अंकीय तंत्राने केली जाते. हवेप्रमाणे अंकीय सर्वत्र अदृश्य आहे. आपण अंकीयप्रमाणे जगतो. आपण अंतर्गत कडयंत्रात जगतो. आपण अंकीय माध्यमातच परस्पर संवाद साधतो. अंकीय कल्पनांची नाट्य पुनर्रचना करतो. अंकीय हे एक साधन अथवा हत्यार न राहतात तो एक अवस्था व संदर्भ बनलेली आहे जी आपल्या समाजांच्या सीमा निश्चित करून त्यांना आकार देते व आपले स्वतः समाज विषयीचे सुशासनाच्या रचनेबाबतचे असतात. सो दिस इज ऑल अबाउट दी डिजिटलायझेशन. ओके, डिजिटलायझेशन काय? तर तो म्हणतो की आपल्या आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काय आहे? डिजिटलायझेशन आहे. तो म्हणतो जशी हवा आहे जी सगळीकडे आहे, तसंच आज काय झालेलं आहे? डिजिटल युग झालंय की आपण या डिजिटल जगातच काय असतो? वावरत असतो. तो आपला प्राण झालाय. आज आपल्या जीवनाचा प्रत्येक पैलू म्हणजे काय आहे? डिजिटलायझेशन आहे. बरोबर आहे ना? सकाळी उठून रात्रीपर्यंत आपण काय डिजिटल जगात वापरतो असं म्हणतोय. हा, पहिला पर्याय. अंकीय तंत्रज्ञान म्हणजे डिजिटल हे यूज करून आपण सर्व समस्या सोडवल्या जाऊ शकतात. सर्व समस्या सुटतील का रे आपल्या? अंकित डिजिटल बोलणे म्हणजे आपल्या आयुष्य आणि जगण्याबद्दल बोलणे आहे. डिजिटलायझेशन बद्दल बोलणे म्हणजे काय? आपल्या आयुष्य आज जीवनाबद्दल बोलणे झाले. आज जसं होल्ड ठेवूयात, होऊ शकतं. बाकी पर्याय एकदा चेक करूयात. आपली निर्मिती क्षमता कल्पनाशक्ती अंकीय माध्यमाशी अभिव्यक्त करणे शक्य नाहीये. ठीक आहे, हे होऊ शकतं. भविष्यात मानवाच्या अस्तित्वासाठी डिजिटलायझेशनचा वापर करणे काय आवश्यक आहे? मानवाचं सगळं पाड झालं पण मानवाचं अस्तित्व त्याच्यावरतीच आहे. आवश्यक आहे ती गोष्ट मानवाच्या अस्तित्वासाठी. थोडं पण हे डाऊटफुल वाटतं. आता इथे पण म्हणजे थोडं मला 2-3 आणि पहिलं रिझ केलं पण 2-3 थोडे पण इथे काही सगळे लिंकच होतात. इथे आयोगाचं जे उत्तर आहे ते 2 आहे. म्हणजे तो म्हणतो ना प्रत्येक पार्टमध्ये आज आपल्या काय आहे? डिजिटलायझेशन आहे. बरोबर आहे ना? तर मग जगण्याबद्दल आणि पण डिजिटलायझेशन थोडं मला वाटतं हे स्टेटमेंट असं उलटं असायला पाहिजे की आपण जेव्हा आयुष्य आणि जगण्याबद्दल बोलतो तेव्हा डिजिटलायझेशन त्याचा पार्ट आहे असं. पण डिजिटलायझेशनबद्दल बोलणं म्हणजे आयुष्य आणि जगण्याबद्दल बोलणे हे होऊ शक्य थोडं असं म्हणजे हेच एकदम डेफिनेटली म्हणता येणार नाही त्याच्यामध्ये. पण ठीक आहे, म्हणजे तो म्हणतो प्रत्येक गोष्ट आज डिजिटलायझेशन जगात आपण जगतोय त्याच्यानुसार हे करतोय म्हणजे आपल्याबद्दल बोलते एकदम त्याच्याशिवाय आपली कल्पनाशक्ती शक्य नाही आज याच्याबद्दल असं. पण अगेन अभिव्यक्ती करणे शक्य नाही हा कारण तो शब्द काय याला डेफिनेटिव्ह शक्यच नाही म्हणून हा काय रिजेक्ट बघा. इथे डेफिनेटिव्ह शब्दाला शक्य नाही आहे असे प्रश्न आपण काय करतो? रिजेक्ट, की हे एकदम हे शक्यच नाही, असं होऊ शकत नाही. भविष्यातील मानवाच्या अस्तित्वासाठी अंकीय प्रणालीचा वापर आवश्यक आहे? नो. ओके, मग बेटर वे उत्तर मला वाटतं 2 घ्या, जास्त बेटर होईल. ठीक आहे, कारण एकदम ती गोष्ट आवश्यकच आहे. ठीक आहे, ती पार्ट आहे, पार्सल आहे, पण याचा अर्थ तिचं अस्तित्व मानवाचं अस्तित्व त्याच्यावरतीच आहे. तर याचा म्हणजे डिजिटलायझेशनच्या एजच्या आधी पण लोक जगतच आले ना, त्याच्यावरचं अस्तित्व त्याच्यावरती आहे. फ्युचर डिपेंडंट असं नाही. आत्ता जग ठीक आहे, आत्ता जग पूर्ण काय डिजिटल आहे, पण दॅट डज नॉट मीन की फ्युचर मानवाचं त्याच्यावरती डिपेंडन्स असेल म्हणून पूर्ण. आशियातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांना मध्य उत्पन्न सापड्यात म्हणजे मिडल इन्कम ट्रॅक ज्याला आपण म्हणतो ना, भारत कशा सापडलेला आहे आजकाल खूपदा पेपरमध्ये येतो. त्याच्यामध्ये आवडणारे लोक बोलतात ना की मनमोहन सिंग सरांची गव्हर्नमेंट खूप चांगली होती, मोदीजींनी पूर्ण हे केलेलं आहे वगैरे वगैरे. बरोबर आहे ना? इकॉनॉमिक्समध्ये वगैरे ते चालत राहतं. तो जे हे इन्कम हे जे असतात आपले जे इकॉनॉमिक्स वगैरे ते काय असतात
की यात काय मोदी किंवा मनमोहन सिंग, आता त्यांचं काहींचं म्हणणं हे पण आहे, आता समजा कसं आहे की वर्ल्ड सिनारिओ पण पूर्णतः मागच्या 4-5 वर्षापासून पूर्णतः बिघडलेला आहेच. पण आता कुठली जरी गव्हर्नमेंट असती, काहींचं असं म्हणणं आहे, तरी आपण एका लेवलती तोच एक वेळ होता 2000 पासून ते 2010 पर्यंत, की जेव्हा इकॉनॉमी जी आपली आहे 7 ते 8% ग्रोथनी काय ग्रो होत गेली मनमोहन सिंगांच्या काळात. पण तो पिरियडच तेव्हा तसा होता. पण त्यानंतर कुठली गव्हर्नमेंट जरी असती तर 14-15 पासून आपल्या देशामध्ये काय लो इन्कम ट्रॅपला देश येणारच होता. कोणती मिडल इकॉनॉमी जी आहे ती मिडियम इन्कम ट्रॅकमध्ये फसणारच होते असं त्यांचं म्हणणं आहे. आता मग IMF काय म्हटलेलं आहे, IMF आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेने सांगितलेलं आहे की अर्थव्यवस्थेमध्ये सरासरी उत्पन्नात जे आतापर्यंत वेगाने वाढत होते, एका मर्यादेच्या पुढे वाढ होण्याचे थांबेल, बरोबर ना. आणि सगळ्यात महत्त्वाचा इश्यू काय रे, का आपल्या देशामध्ये थांबतोय ग्रोथ एका लेवलनंतर. आता भारत का ग्रोथ करू शकत नाहीये तेवढं आहे, कारण आपल्या देशामध्ये काय लॅगिंग आहे, इन्फ्रास्ट्रक्चर, बरोबर ना. इंडिया चायनामध्ये काय लॅगिंग आहे, त्या अंतर्राष्ट्रीय इन्फ्रास्ट्रक्चर नाही ना. हां, पाश्चिमात्य विकसित देशातील उत्पन्नापेक्षा काय कमी आहे, बरोबर आहे. हां, सापळा निर्णय अनेक कारणे सांगितलेली आहेत, कोणते करण्यासारखे नाही. ही काय संरचना स्ट्रक्चर तसं नाही आहे, त्या लेवलची आपल्याकडे संस्था नाही आहेत, बरोबर ना. हां, त्यामुळे उत्पादकता कोसळणे हे सर्वंकष कारण आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ओके. अनेक लोक म्हणतात की नाही की काय ही NDA गव्हर्नमेंट असेल किंवा BJP गव्हर्नमेंट असेल, बरोबर ना, ही फक्त काय बांधते, रस्ते बांधते गडकरीची, बरोबर ना, बाकी सोडून काही दिसत नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं रिझन हे आहे की अनेक लोकांना वाटतं की जॉब कुठे आहे, जॉबच नाही आपल्या याच्यामध्ये. पण प्रायव्हेट जॉब्स काय येत नाहीत, कारण प्रायव्हेट कंपनी आपल्या देशात येऊ शकत नाही. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय, इन्फ्रास्ट्रक्चर. त्या रस्ते सुद्धा नाहीत, ते तर सोडा, एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी नाही सोडा. म्हणजे समजा एखाद्याने तुम्ही म्हणा दुर्गम भागात हे काढा, आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये जर का एखादी आपल्याला कंपनी उडायची असेल, मला वाटतं तिला विकास करायचा, तिला लोकांना एम्प्लॉयमेंट द्यायचं आहे, पण मला सांगा मुंबईवरून गडचिरोली जायला जेवढा वेळ लागतो तितक्या वेळेमध्ये USA मधनं भारतात माणूस येतो. स्थिती आहे की नाही. मग कशाला कोणी आपले तुझे इन्व्हेस्टमेंट करणार आहे त्याच्यामध्ये. ओके, तर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. अँड दॅट इज प्रॉब्लेम इज व्हॉट, इन्फ्रास्ट्रक्चर विथ इंडिया. म्हणून सगळ्यात पहिले या गव्हर्नमेंटची पॉलिसी काय की पहिले इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्याशिवाय जर इन्फ्रास्ट्रक्चर नसेल तर ते रस्ते रेल्वे हे जर कनेक्टिव्हिटी नसेल तुझ्या देशात, तर तुझ्या देशात काहीच होऊ शकत नाही इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. ओके. हां, तर एखादा देश मध्य उत्पन्न राहीपर्यंत किंवा मध्य उत्पन्न टप्प्यावर पोहोचला की तिथे उत्पन्नात घट होण्याचा धोका निर्माण होतो. याचे पर्यावसन उत्पन्न कुंठित स्थिर होण्यात काय होते, आहे की नाही होते. तेच तो बोलला ना की एकदम मीडियम मध्यम उत्पन्न पोहोचला की उत्पन्न घट होण्याचा धोका निर्माण होतो, आणि मग काय उत्पन्न काय होऊन जातं, एका लेवल नंतर स्थिर होऊन जातं. मध्य उत्पन्न साठ्यात अडकणे हे वेगाने वाढ होणाऱ्या अर्थव्यवस्थेचे सामान्य वैशिष्ट्य आहे. वेगाने वाढ होणारी अर्थव्यवस्था नाही रे बाबा. ती कोणती अर्थव्यवस्था आहे, अरे आशियातले वाढणाऱ्या अर्थव्यवस्था ना. सो म्हणजे जे काय ज्या इकॉनॉमीज जे आहेत, ओके, तर पाश्चिमात्य देशासारखे नाही आहेत म्हणून कोणत्याही अवस्थेला लागू होत नाही. हे कशाला आहेत, जे एशियन इकॉनॉमीज आहेत, ज्या मिडियम इन्कम इकॉनॉमीज आहेत, त्यांना ते लागू होतं. उभरत्या आशियाई अर्थव्यवस्थांना वाढीचा वेग टिकवून ठेवण्याची कोणतीही आशा नाहीये असं म्हणू शकतो का. इथे काय आलं, अरे निश्चित दर्शक शब्द आला की कोणतीच आशा नाहीये, होपच नाही असं तर म्हणता येईल का आपल्याला, नाही. उत्पादन वाढीच्या संदर्भात आजची कामगिरी समाधानकारक नाहीये. अरे आधी तर होती ना, समाधानकारक नाही. आशियातील वेगाने वाढत्या अर्थव्यवस्था म्हणून उच्च उत्पन्न वाढीच्या संबंधामध्ये समाधानकारक नाही. पण आता वाढलं. बेटर उत्तर काय, पर्याय क्रमांक. तर पॅसेज अबाउट पॅसेजचा मुख्य मुद्दाच मिडियम इन्कम ट्रॅकमध्ये अडकते. त्याचा उल्लेखच कुठे दुसऱ्या कुठल्या पॅसेजमध्ये आलेला नाहीये. आले का कुठल्या पर्यायामध्ये, नाही. तर बेटर उत्तर काय, पर्याय क्रमांक 1. नाविन्यपूर्ण भारत हा सर्वांना सामावून घेणारा, तांत्रिकदृष्ट्या प्रगत असेल असा देश सर्व भारतीयांच्या जीवनात सुधारणा घडवून आणेल. नाविन्यता आणि संशोधन या विकास वाढत्या असामायिक असमानतेचे वाईट परिणाम सौम्यकडून वेगाने झालेल्या नागरीकरणाने निर्माण केलेला दबाव कमी करेल. कृषी आणि ध्यानप्रवण उत्पादन व सेवेत वाढणारी तफावत वाढत्या उत्पन्न असमानतेचा धोका निर्माण करते. भारतीय संशोधन आणि विकास प्रयोगशाळा विद्यापीठांना गरीब जनतेच्या गरजांना लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहन देऊन अनेक अनौपचारिक संस्थांची ध्यान, नाविन्य आणि संशोधनात्मक कार्यक्रम अंगीकारण्याची क्षमता वाढवून क्षमतेत सुधार घडवून परिणामांना प्रतिबंधित करता येईल. समावेशक नाविन्यता संशोधन वस्तू व सेवा खर्च कमी करू शकेल आणि गरीब जनतेच्या उत्पन्न मिळण्याच्या नवीन संधी निर्माण करू शकेल. ठीक आहे, तो कोणता विवेकपूर्ण अनुमान काढता येईल. नाविन्यता विकास हाच ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतर कमी करण्याचा एकमेव मार्ग आहे. एकमेव मार्ग. अगेन स्थलांतराबद्दल पॅसेज आहे का रे, नाही. एकमेव मार्ग असे म्हणता येईल का आपल्याला, निश्चित आली. उत्तर काय, रिजेक्टेड. वेगाने विकसित होणाऱ्या प्रत्येक देशाला, मला सांगा, प्रत्येक देशाला
शब्द काय आला? हा पॅसेज कशाबद्दल आहे रे भाई? मेनली भारताबद्दल आहे ना, म्हणून प्रत्येक देश म्हणू शकतो का आपण? नाही. नव समावेशक नव संशोधन आणि संशोधन आणि विकास समतावादी समाज निर्माण करण्यास काय करू शकतो? येस, उत्तर आन्सर इज ऑप्शन नंबर 3 होऊ शकतं की नाही? हां. जेव्हा देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढणार तेव्हाच होईल का रे? नाही, तो झपाटे अर्थव्यवस्था वाढणार पण त्यामध्ये गरिबांना वगैरे भेटलं पाहिजे ना, समान इक्वॅलिटी डिस्ट्रीब्युशन वेल्थ सुद्धा झालं पाहिजे तो म्हणतोय. 13 बघा. हवामानातील बदल अनेक लोकांना वाढत्या पर्यावरणीय धोक्या हवामानातील बदल अनेक लोकांना वाढत्या पर्यावरणीय धोक्यांना सामोरे जाण्यास भाग पाडण्याची शक्यता असते. यामुळे अशा लोकांना जबरदस्तीने स्थलांतरित व्हावे लागते. आंतरराष्ट्रीय समुदायाला अजूनपर्यंत या नव्या प्रकारच्या स्थलांतराची नक्की ओळख पटलेली नाही. हवामान निर्वासित या संज्ञेची व्याख्या आणि त्यांच्यातील सामाजिक कायदेशीर स्थान याबद्दल एकमत नाहीये. आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये निर्वासित या संज्ञेस वेगळाच अर्थ असल्यामुळे असे होत आहे. तर तो काय म्हणतो की आता बघा पॅसेज कशाबद्दल आहे? क्लायमेट चेंज. तो म्हणतो क्लायमेट चेंज होत आहे, त्याच्यामुळे अनेक पर्यावरणीय धोके निर्माण होत आहेत आणि अनेक लोकांना आपलं गाव वगैरे सोडून जावं लागत आहे. खूप ठिकाणी जर सी लेवल एरियामध्ये पाणी पातळी वाढली आहे म्हणून लोक शिफ्ट होत आहेत, बरोबर ना? मग स्थलांतरित व्हावं लागतं जबरदस्तीने. परंतु तो म्हणतो असे नेमके आंतरराष्ट्रीय समुदाय अजूनही या गोष्टीला रिकॉग्नाइज करून राहिलेला नाही आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय जे इतर निर्वासित आहे, समजा असा युक्रेन वॉर झाला तर तिथनं तिकडे आले त्यांना निर्वासित संबोधतो दुसऱ्या ह्याच्यात, पण हवामानामुळे निर्वासित करायला लोकांसाठी अजून आंतरराष्ट्रीय समुदाय काही तयार नाही आहे. हवामानबद्दल हे स्थलांतराचे मूलभूत कारण असून कसे कार्यकर्ते समजून घेण्यात अजूनही मतभेद आहेत. जरी हवामान निर्वासितांना मान्यता मिळाली तरी संरक्षण कोण पुरवणार? हवामान बदलामुळे स्थलांतराला अधिक महत्त्व दिले जात आहे, परंतु अशा तऱ्हेचे देशांतर्गत वारंवार करणाऱ्या मानवाकडून देणे गरजेचे आहे. तरच त्यांच्या समस्या घेऊन हाताळता येतील. तर कोणता अनुमान सर्वात विवेकपूर्ण किंवा सर्वात योग्य ठरणार आहे? हवामान निर्वासितांच्या होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील स्थलांतरास सामोरे जाणे जगाला शक्यच होणार नाहीये. जगाला शक्य होणार नाही. एकदम हा काय निगेटिव्ह टोन, अगेन एक्स्ट्रीम लेवल, की असं शक्यच नाही, असं पॉसिबलच नाही, अशी उदाहरणं सरळ. हवामान होणारे बदल थांबवण्यासाठी आपण मार्ग शोधून काढले पाहिजेत. ठीक आहे, होऊ शकतं, पण पॅसेज हा मुख्यत्वे फक्त हवामान बदलाबद्दल नाहीये. त्याच्यामुळे जे लोक बघा वारंवार कोणत्या गोष्टीचा उल्लेख आलेला आहे की बदलामुळे होणारे स्थलांतर, त्या लोकांना आपण त्यांचं जे काही मायग्रेशन होते त्या मायग्रेशन लोकांच्या जे समस्या आहेत त्याला आपण हाताळता आलं पाहिजे. पॅसेज ओनली नॉट अबाउट क्लायमेट चेंज त्यामुळे होणारं काय? स्थलांतर. ठीक आहे, तर आपण दोनला होल्ड ठेवूया. तरी भविष्यातील लोकांच्या स्थलांतराचे सर्वात महत्त्वाचे कारण हवामान बदल हे असेल. सध्या होत आहे पण याच्यात भविष्यामध्ये हवामान होणार आंतरिक स्थलांतर महत्त्व दिले जात आहे, परंतु स्थलांतर मान्यता देणे गरजेचे आहे. नाही, भविष्यामध्ये स्थलांतरामुळे सर्वात महत्त्वाचे कारण, सर्वात महत्त्वाचे म्हणता येईल का आपल्याला? आणि सर्वात महत्त्वाचे इथे काय उल्लेख आलाय? सर्वात महत्त्वाचे म्हणता येईल का? नाही. हवामान बदल स्थलांतर हे संबंध अजूनही योग्य प्रकारे समजलेला नाही. हा बेटर होईल का पर्याय? अरे तो तेच म्हणतो ना, अजूनही आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये याच्यामध्ये त्याला एकमत आहे का? नाही आहे. हां, महत्त्व दिले जाते, परंतु इथे जर आपण बघितलं अजूनही आहे स्थलांतर मूलभूत कारण आहे हे समजून घेण्यास अजूनही काय आहेत, लोकांमध्ये मतभेद आहेत वगैरे वगैरे. याचा अर्थच काय? अजूनही याबद्दल कुठलीच एक वाक्यता नाही आहे. याचा अर्थच काय की हे अजूनही लोकांना याच्यामधला संबंध समजलेला नाही. म्हणून बेटर उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, हवामान बदल हे निःसंशयपणे असे प्रसंग निर्माण करण्याचे कारण अथवा प्रसंगाची तीव्रता वाढवेल जे झपाट्याने संसाधने घटवतील. या घटत जाणाऱ्या संसाधनांसाठीची स्पर्धा राजकीय आणि हिंसक संघर्ष नक्की निर्माण करेल. संसाधनांवर आधारलेले संघर्ष क्वचितच उघड संघर्ष असतात, म्हणून तिचे वेगळे काढणे अवघड असते. या संघर्षाच्या वरवरचा भपका स्वरूप राजकीयदृष्ट्या अधिक रुचणारे वाटते. पाणी आणि यासारख्या संसाधनांसाठीचे संघर्ष नेहमी ओळख अथवा विचारसरणी मतवादाच्या बुरख्याखाली दडलेले असतात. बरीच उत्तरावरून आपल्याला काय माहिती पडतंय, काय ध्वनित करतोय उतारा. संसाधनावर आधारित संघर्ष हे नेहमी राजकीयदृष्ट्या प्रेरित असतात. नेहमी राजकीयदृष्ट्या प्रेरित असतात म्हणता येईल का आपल्याला? पर्यावरणीय संसाधनावर आधारलेले संघर्ष सोडवण्याकरता राजकीय उपाय नाहीत, याला कुठलाही सोल्युशन नाही, पॉलिटिकल सोल्युशनच नाही आहे, तसं म्हणता येईल का? पर्यावरणीय समस्या संसार ताण आणण्यास आणि राजकीय निर्माण करण्यास योगदान करतात. यस, होत आहे का? हां, हवामान बदलामुळे होतं ना. हां, ओळख आणि विचारधारेवर आधारित राजकीय संघर्ष सोडवणे शक्य नाही आहे.
अगेन बघा, हे 3 तर निगेटिव्हच आहेत त्याच्यामध्ये, ते तसेच काय होतात, रिएक्ट, हे शक्यच नाही, हे होतच नाही, असेच विधान सहसा काय असतात, चुकीचे असतात. 2 गोष्टीपैकी कोणती गोष्ट प्रथम करावी असा कायम संभ्रमात असणारा माणूस कोणतीच गोष्ट करत नाही. बरोबर आहे ना? तुम्ही जसं हे करू की ते करून काहीच करत नाही. जो माणूस उत्तर शोधून काढतो परंतु त्याला त्या उत्तर त्याला पहिल्या प्रतिप्रस्तावाला सूचनेला बदलावे लागते. तसेच मित्र जो आपले मत सतत बदलत असतो व आपल्या योजनेत सतत बदल करत असतो, ते कधी एक गोष्ट साध्य करू शकत नाहीत. कधी कंबाईन की कधी राज्यसेवा, एकही साध्य होतं का? नाही. अशा व्यक्ती एका जागी स्थिर राहतात, अडून राहतात, सर्वत्र मागेच राहतात. फक्त असाच माणूस प्रथम शुद्धपणे सल्ला घेतो, नंतर उत्तर मार्ग शोधून काढतो आणि त्यानंतर प्रत्यक्ष कृती करतो. निश्चय चिकाटी असलेला त्याचा हेतू कुठल्याही क्षुल्लक अडचणींना जुमानत नाही आणि असला माणूस कुठल्याही क्षेत्रात काय करतो, प्रगती करतो. मग कोणती मुख्य सूचना और मेन सजेशन, ऑथर काय म्हणतो, सजेशन काय देतो, आपण शुद्धपणे सल्ला घेऊन नंतर समस्येवर उत्तर शोधून काढले पाहिजे. होऊ शकेल आता, म्हणजे थोडं त्यांनी म्हटलं प्रथम शुद्धपणे सल्ला घेतो नंतर हे घेतो, होऊ शकतं. आपण मित्रांच्या सूचना अमान्य करून अचल राहिले पाहिजे. डायरेक्ट मित्रांची सूचना असते त्या डायरेक्ट अमान्य करून टाका. तुम्हाला हे बरोबर वाटतं? अमान्य करा कुठे, की मित्रांची सूचना ऐकूच नका असं थोडी म्हणतोय तो सल्ला घ्या पण नंतर स्वतःच विचार करा असं म्हणतं. आपण काय विशाल हृदय राहिले पाहिजे. विशाल हृदय म्हणजे सर्वांना एक्सेप्ट करणे. कोणी चूक जरी केली, आपल्या विरोधात गेला तर त्याला काय करायचं, पण त्याबद्दल असं नाहीच आहे ना. तो स्वतःच्या ध्येय साध्यबद्दल बोलतोय तो इथे, काय विशाल हृदय ठेवा याच्याबद्दल नाहीच आहे ना. आपण नेहमी दृढ आणि ध्येयाभिमुख राहिले पाहिजे. हां, हे होऊ शकतं, नेहमी दृढ आणि ध्येयाभिमुख राहिले पाहिजे. पण इथे जर आपण बघितलं बघा काय काय पॅसेजमध्ये आपण एकदा बघूयात. फक्त असाच माणूस शुद्धपणे सल्ला घेतो, नंतर खंबीरपणे उत्तर शोधून काढतो, त्यानंतर प्रत्यक्ष कृती करतो, चिकाटी वयाना आणि क्षुल्लक अडचणींना जुमानत नाही, क्षेत्रात प्रगती करतो. निश्चित असं त्याचा कुठलाही हेतू कुठल्याही क्षुल्लकडे जुमानत नाही आहे. अच्छा, आयोगाचं उत्तर जे आहे याच्यामध्ये पर्याय 1 आहे, पण 4 सुद्धा होऊ शकतं. तसं तर मी त्याला हेच म्हणे की आपण नेहमी दृढ आणि ध्येयमुख राहिले. नंतर म्हटलं सल्ला घेतला पाहिजे, म्हणजे शुद्धपणे सल्ला घेतला पाहिजे असं म्हणतोय, नंतर उत्तर केलं पाहिजे. तर ठीक आहे, पहिले येऊ शकतं आणि 4थं येऊ शकतं. याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत, दोघंही येत आहेत. बट आयोगाचं उत्तर जे आहे ते पर्याय 1 आहे. तरी मी एकदा पुन्हा चेक करतो UPSCच्या कीमधलं. ओके, त्यांनी 1 दिले, पण 4 सुद्धा प्रिफरेबल आहे त्याच्यामध्ये, असं काही हे नाही. ओके, किती वाजलेत? 4.